पावनखिंड ते विशाळगड हे अवघे 10 ते 15 किलोमीटरचे अंतर. एरवी फक्त 2 तासात पार होणारी ही वाट ओलांडायला साक्षात शिवाजी महाराजांना तब्बल 7 तास का लागले? इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या या प्रश्नाचे उत्तर एका थरारक, रक्तरंजित आणि मानवी क्षमतेच्या पलीकडच्या संघर्षात दडले आहे. 12 जुलै 1660ची ती काळोखी रात्र. आषाढी पौर्णिमेचा अक्षरशः ढगफुटीसारखा कोसळणारा मुसळधार पाऊस. पन्हारगडाच्या वेढ्यातून निसटल्यापासून महाराज आणि त्यांचे मावळे सलग 18 तास चालत होते. तब्बल 45 ते 50 किलोमीटरची खडतर, अंधारी आणि चिखलातून केलेली ती जीवघेणी पायपीट. शरीरातील त्राण संपलेले, अंगावरचे कपडे पावसाने आणि चिखलाने जड झाले आणि पावलोपावली निसर्गी वाट. दाट जंगल आणि मुसळधार पावसामुळे या अत्यंत थकलेल्या सैन्याचा वेग नैसर्गिकरित्या मंदावला होता. पण निसर्गाचा हा अडथळा केवळ सुरुवात होती. खरी कसोटी गडाच्या पायथ्याशी त्यांची वाट पाहत होती. विशाळगडाची वाट मोकळी नव्हती. शृंगारपूरचे सूर्यराव सुर्वे आणि पालवनचे जसवंतराव दळवी या आदिलशाही सरदारांनी गडाच्या प्रवेश मार्गावर आपले ताजेतवाने आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले सैन्य आधीच तैनात करून ठेवले होते. महाराजांच्या समोर आता एक मोठा पेच होता. एका बाजूला अतीव शारीरिक थकव्याने ग्रासलेले मुठभर मावळे आणि समोर ताज्या दमाचे भक्कम सैन्य. हा एक अंगावर काटा आणणारा चक्रव्यूह होता. पण माघार हा शब्द शिवरायांच्या शब्दकोशात नव्हता. प्रचंड संतापाने महाराजांनी भवानी तलवार उपसली आणि स्वतः आघाडीवर राहून ते शत्रूच्या त्या अभेद्य फळीवर तुटून पडले. पुढचे काही तास त्या तीव्र चढणीवर, मुसळधार पावसात आणि चिखलात एक अटीतटीचा संघर्ष सुरू राहिला. हे 15 किलोमीटरचे अंतर महाराजांना नुसते चालून नाही, तर शत्रूची फळी फोडत, लढत, प्राणपणाने पार करावे लागले. याच निकराच्या लढ्यात आणि शत्रूची तटबंदी भेदण्यात 6.5 ते 7 तास खर्ची पडले. अखेर अंगावर असंख्य जखमा झेलत दुपारी साधारण 1:30 ते 2च्या दरम्यान महाराजांनी शत्रूची फळी फोडली आणि विशाळगडाच्या महादरवाजातून आत प्रवेश केला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत ते थेट तोफखान्याकडे धावले आणि स्वतःच्या हाताने तोफेला बत्ती दिली. तोफेचा प्रचंड आवाज सह्याद्रीत घुमला आणि पावनखिंडीत प्राणपणाला लावून लढणाऱ्या बाजीप्रभूंना त्यांच्या बलिदानाचे सार्थक झाल्याचा तो अंतिम ऐतिहासिक संकेत ठरला. जय भवानी, जय शिवाजी.